हलवायांसारखे पदार्थ घरच्या घरी बनवायला जमत नाही, मग हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम खवा घेतलाय. खवा खिसणीने खिसून घ्यायचा आणि एका वाटीने मोजून घ्यायचा. 1 वाटी खवा भरलाय. आता कढईमध्ये त्याच वाटीने 2 वाटी साखर, 2 वाटी पाणी घ्यायचं. कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये 3 ते 4 वेलची घालायच्या. साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायची. साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली की 3 मिनिटं हा पाक उकळवून घ्यायचा. गॅस बंद करायचा. पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा. त्यानंतर खवा खिसून घेतलाय. त्यामध्ये ज्या वाटीने खवा मोजून घेतला होता त्या वाटीने पाव वाटी मैदा घालायचा. छान असं पीठ मळून घ्यायचं. पिठाचा जर गोळा तयार होत नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. भरपूर साऱ्या टिप्स सहित डिटेल रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मळून घेतलेल्या गोळ्याचे ओव्हल शेपमध्ये आकार देऊन गोळे तयार करून घ्यायचे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये सुरुवातीला एक गोळा सोडायचा. छान असा तळून घ्यायचा. त्यानंतर राहिलेले गोळे तळायचे. मध्यम आचेवरती अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पाक थंड करून घ्यायचा. थंड पाकामध्ये हे तयार गोळे घालायचे. या पद्धतीनेच राहिलेले सर्व गोळे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे गुलाबजाम तळून घेतले आहेत. पाकामध्ये घातले की वरती तरंगतायत, म्हणजे आतपर्यंत सुद्धा अगदी छान असे तळले गेले आहेत. सर्व गुलाबजाम याच पद्धतीने तळून पाकामध्ये ठेवायचे. झाकण ठेवून 2 तास हे गुलाबजाम फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे. 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त हलवायांसारखे सुद्धा दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम असे गुलाबजाम बनवून तयार झाले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा.